सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा राजयोग घेऊन आलेला आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ प्रमुख एकादश आयु स्थानामध्ये लग्न कुंभ राशीचा होऊन संचार करतोय, तर द्वादश व्यय स्थानामध्ये मीन राशीचा शनी जरी मार्गी असला तरी उत्तम राजयोग निर्माण करतोय. त्यामुळे तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश लाभेल. राजयोग म्हणजे तुमचा सुखाचा काळ सुरू होणार आहे. मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अशा अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या ग्रहस्थितीमुळे तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. आजचा दिवस हा शुभ आणि धार्मिक कार्यांची तुमची रुची वाढवणारा ठरणार आहे. दानधर्म तुम्ही करणार असून शुभ कार्यांवरती तुमचा खर्च होणार आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा आनंद आणि सुख समाधान घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानाच्या केंद्रामध्ये चंद्रासोबत मार्गी आहे. चंद्रमा आजच्या दिवशी द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे मान सन्मान तुमचा वाढतोय. तुमच्या कामाची सर्वत्र चर्चा होईल. ऑफिसमध्ये तुमचं खास कौतुक होणार आहे. द्वितीय कोश स्थानामध्ये मिथुन राशीचा गुरु तुमच्या मनामध्ये गुरूंबद्दल भक्तिभाव जागृत करेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक नक्कीच तुम्हाला आनंद देऊन जाईल. त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्ही दाट शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीला आज शुभ योग तयार होतोय, परंतु त्याचबरोबर तुम्हाला जास्त सावध देखील राहावं लागेल. तुमच्या राशीचा कुंभ हा बुध आणि मकर राशीमध्ये होऊन नवम प्रमुख त्रिकोण केंद्रामध्ये विराजमान होतोय. त्याचबरोबर द्वादश स्थानाकडे संपूर्ण शुभ दृष्टी टाकतोय. चंद्र मेष राशीमध्ये संचार करतोय, यामुळे थोडीशी बेचैनी तुमची वाढू शकते. भावंडांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्ही संयमानं वागा. विरोधक त्यांचं काम करतील, परंतु तुम्ही तुमच्या कामामध्ये मात्र फोकस वाढवा. तुमची कार्यकुशलता तुमच्या समस्या आणि शंकेचं समाधान करून देतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा शुभयोग खास करून आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला धनलाभ घेऊन येतोय. तुमच्या राशीवरती मिथुन राशीचा बृहस्पती आहे, त्यामुळे तुमच्या कामामध्ये यश, आर्थिक उन्नती आणि मान सन्मान तुमचा वाढतोय. चंद्र देखील तुमचा द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही राजकारणामध्ये असाल तर आज तुम्हाला एखादी मानाची संधी मिळू शकते. एखादी हरवलेली मौल्यवान वस्तू देखील तुम्हाला आज अचानक सापडू शकते. संध्याकाळी तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहणार आहात. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून व्यवसाय जे करतायत त्यांच्यासाठी प्रगती आणि शुभ लाभाचे योग आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही अशा प्रकारे काम करणार आहात की विरोधक तुमचं काहीच करू शकणार नाहीत. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठी डोकेदुखी ठराल. व्यवसायातील प्रगती तुमचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा परत मिळवून देईल. मुलांकडून तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. दरम्यान काही नातेवाईक जे मीन राशीचे असतील तर ते तुमच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील, त्यापासून तुम्ही मात्र सावध राहा. तुमच्या प्रगतीचं रहस्य किंवा तुमची रणनीती तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान घेऊन येतोय.
अनेक दिवसांपासून निराशेचा जो काही काळ सुरू होता किंवा तुमच्या मनामध्ये संभ्रम कायम राहायचा, तो आता कमी होईल. ज्या कारणामुळे तुमची कामं जी होत नव्हती त्या समस्या कमी होणार असून काही दिवसांनी समूळ नष्ट होतील. जर तुम्ही काही क्रिएटिव्ह काम करत असाल तर त्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. तुम्ही जर ज्ञान, विज्ञान, कला आणि लेखन क्षेत्रामध्ये काम करत असाल तर आज लाभाच्या संधी तुम्हाला स्वतःहून चालत येतील. संध्याकाळ तुम्ही मौज मजेमध्ये घालवणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगले योग घेऊन येतोय. आज तुम्ही धैर्य आणि हुशारीनं चांगले निर्णय घेण्यावरती जास्त भर द्याल. तुम्ही कामामध्ये जोखीम घेत असाल तर असं करताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. काही संकट आलं तर त्यावरती तुम्ही मात करा. ग्रह नक्षत्रातील बदल असं सांगतायत की तुमची आर्थिक स्थिती असून लाभाच्या तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सुख समाधानाचं राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा शुभ असला तरी घरगुती आणि व्यावसायिक कामामध्ये तुम्ही जास्त व्यस्त राहाल. काही वाद आणि समस्या तुमच्या समोर येतील परंतु तुम्ही त्या संयमानं सोडवा. काही ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते याची तुम्हाला प्रचिती येईल. तुमची हुशारी आणि कौशल्य यामुळे तुमच्या समस्या मात्र कमी होतील. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज चांगला योग आहे. तुम्ही स्पर्धा किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत करत आहात. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही ज्या पद्धतीनं रणनीती राबवत आहात त्यामुळे प्रयत्नांचे चांगले परिणाम तुम्हाला हळूहळू दिसू लागतील. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की कराल. तुम्ही आर्थिक बाबतींमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस म्हणजे आनंद आणि उत्साहाचा राहील. तुमचा मूड एकदम मस्त राहील. नोकरी असो किंवा व्यवसाय यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होण्यासाठी तुम्हाला दिवसभर धावपळ करावी लागणार आहे. परिस्थितीमध्ये नवीन चांगली सुधारणा होतीये. ही सुधारणा तुमच्यासाठी सकारात्मक असून कामं एकामागोमाग एक मार्गी लागतील. अनावश्यक ताणतणाव सुद्धा तुमच्यावरचा कमी होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक योग घेऊन येत असला तरी दिवसभर तुमची धावपळ असेल. अनेक कामं तुमच्या मागे पुढे येत राहतील. विरोधक सक्रिय असतील आणि तुम्हाला निरर्थक कामांमध्ये अडकून पाडतील. त्यावेळी तुम्ही शांत राहा आणि हुशारीनं तुमचं काम पूर्ण करा. ऑफिसमध्ये तुमची भूमिका तसेच तुमची जबाबदारी, काम याचं स्पष्टीकरण एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नक्की द्या. तुमचा राशी हा स्वामी शनी मीन राशीमध्ये असून चांगल्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्यामुळे तुमचा जास्त खर्च होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा शुभ असला तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. कुटुंब आणि व्यवसाय याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक कामामध्ये तुम्ही तुमचा फोकस वाढवा. व्यवसायाच्या विस्तारासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला सुख सुविधा देखील मिळणार असून आर्थिक कमतरता तुम्हाला काही त्रास देणार नाहीत. मुलांच्या विवाहाचा जर तुम्ही विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. चांगले स्थळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.